महायुती, महाविकास आघाडी या दोन एक प्रकारे युती आणि आघाड्या आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत। पण मुंबई महानगरपालिकेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महायुतीसाठी अडचणीचे ठरतात ते नवाब मलिक, तर दुसरीकडे राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण काँग्रेसचा राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याला विरोध आहे आणि दुसरीकडे नवाब मलिक हे जर राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख आणि निवडणूक प्रमुख असतील तर राष्ट्रवादी सोबत युती होणं शक्य नाही अशी भूमिका भाजप सोबत शिवसेनेने सुद्धा घेतल्याची माहिती आहे। नवाब मलिकांना सोबत घेण्यास भाजप राजी नसल्यामुळे मुंबईमध्ये केवळ शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतील हे जवळपास निश्चित झाले। तर दुसरीकडे राज ठाकरेंची कायम उत्तर भारतीय विरोधी भूमिका राहिली आहे आणि त्याच भूमिकेचा काँग्रेसला फटका बसेल अशी भीती वाटते। त्यामुळे मुंबईत मवियामध्ये समाविष्ट होण्यास काँग्रेसचा नकार आहे जर राज ठाकरे सोबत आले तर। त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती जवळपास पक्की असताना आता शरद पवार कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागेल। शरद पवार हे ठाकरे बंधूंसोबत जाणं पसंत करतात की ते काँग्रेस सोबत जातात याची उत्सुकता असेल आणि या सर्वांचा एकत्रित निर्णय काय होतोय त्यावरतीच मुंबईतलं महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होईल। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। एक महिन्यापूर्वी वरळी डोममध्ये आमच्या सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, नेत्यांची सभा माननीय दादांच्या उपस्थितीमध्ये झाली। त्याच्यामध्ये मी स्वतः मुंबईचा कार्याध्यक्ष म्हणून महायुतीबरोबर आपण राहून ही निवडणूक लढवायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्वांसमोर विदित केलेली आहे। याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही आणि शेवटी जे पक्ष नेतृत्व आम्हाला सांगेल या समितीला, त्या समिती त्याप्रमाणे पुढे रिॲक्ट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।